चॅनल ज्याचं नाव आहे नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस। जोबुक हा सॉफ्टवेअर अकाउंटिंग पर्पजसाठी यूज केला जातो। शॉप, ऑफिस, कंपनी अशा ठिकाणी जोबुक वापरला जातो। समटाइम आपण जोबुक मधील इनवॉइस हे मेल करतो आणि अशा वेळी त्यावर ऑथराइज सिग्नेचर अँड स्टॅम्पची रिक्वायरमेंट असते। हा स्टॅम्प अँड सिग्नेचर जोबुक इनवॉइस मध्ये कसं ऍड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। So let's start to see how to add stamp and signature in Zobook invoice. ऑथराइज सिग्नेचर अँड स्टॅम्प ॲड करण्यासाठी ती सगळ्यात आधी स्कॅन करून JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। आता इथे मी माझं जोबुक हे लॉग इन केलेलं आहे। फर्स्ट ऑफ ऑल इथे सेटिंगमध्ये जायचं आहे। स्क्रोल करून इथे कस्टमायझेशन आहे, तिथे PDF टेम्पलेट, इथे काही टेम्पलेट्स आहेत। जो तुमचा इनवॉइस टेम्पलेट फॉर्मॅट असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या मी हा सिलेक्ट करते आणि त्याच्या एडिटमध्ये जायचं आहे। अदर डिटेल्स खाली स्क्रोल करायचं आहे। इथे सिग्नेचर इमेज आहे, इथे अपलोड युअर फाइल्सवर क्लिक करायचं आहे। जिकडे तुम्ही JPG ही फाईल अपलोड सेव्ह केलेली असेल तिला सिलेक्ट करायची आहे। सो अशा प्रकारे तुमचा सिग्नेचर इमेज इथे शो करेल। इथे सिग्नेचर नेम आहे, जो ऑथराइज पर्सनचं नेम तुम्हाला जर ॲड करायचा असेल तो इथे एंटर करायचा आहे अँड देन इथे सेव्ह करायचं आहे। प्रिव्ह्यू बघण्यासाठी प्रिव्ह्यू बघायचं आहे आपल्याला सिग्नेचर अँड स्टॅम्पचं, तो इथे सेटिंगमध्ये जायचं आहे। प्रिव्ह्यू स्क्रोल करायचं आहे। सो अशा प्रकारे तुमचं ऑथराइज सिग्नेचर अँड स्टॅम्प इथे शो होईल। सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।